आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मनपातील घडामोडींचा वृत्तांत राज्यपालांना सादर। आता इराण आणि सिरियामधील युद्धाचा भडका, केंद्रीय पथक करणार स्मार्ट सिटी कामांची पाहणी, अतिरिक्त पोलीस महासंचालकांची बेळगावला भेट, इमोशन स्केप्स या प्रदर्शन आणि कार्यशाळेचं उद्घाटन, बेळगावात पारा घसरला, थंडीत झाली वाढ, सहकारी पतसंस्थांच्या संघटनेतर्फे नवी दिल्ली येथे डिसेंबरमध्ये अधिवेशन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन, बागलकोट खज्जीडोली रेल्वे मार्ग प्रगतीपथावर, सतीश जारकीहोळीचा काँग्रेसकडून छळ होत असल्याचा आमदार रमेश जारकीहोळी यांचा आरोप। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। मनपामधील अनेक घडामोडींनी वातावरण चांगलंच तापलंय, त्याचबरोबर बरखास्तीची टांगती तलवार मनपावर आहे। अशा परिस्थितीत महापौर शोभा सोमनाचे आणि इतर नगरसेवकांनी थेट राज्यपालांकडे तक्रार करून खळबळ उडवून दिली आहे। राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे शुक्रवारी सकाळी बेळगावात आगमन झाले, त्यावेळी महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं। तसेच दुपारनंतर नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले। बेळगाव महापालिकेतील महापौरांची स्वाक्षरी असलेली फाईल गहाळ, त्याचबरोबर नियमबाह्य दुरुस्ती याबाबत प्रशासन आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू होती। या वादाने आता गंभीर वळण घेतलं असून महापौर शोभा सोमनाचे यांनी राज्यपालांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली होती। शुक्रवारी राज्यपालांच्या बेळगाव दौऱ्याच्या वेळी या भेटीची संधी मिळाली। या संदर्भात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्यास बेळगाव महापालिका बरखास्त केली जाईल असं वक्तव्य करताच सत्ताधारी नगरसेवकातून खळबळ उडाली आहे। आता इराण आणि सिरियामध्ये युद्धाचा भडका। अमेरिकेने सिरियातील इराणी सैन्याच्या 2 ठिकाणांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले। ही दोन्ही ठिकाणं इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि इराणचा पाठिंबा असलेल्या गटांची होती। इराक आणि सिरियात अमेरिकन सैनिकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं अमेरिकेनं सांगितलं। अमेरिकेने आधी इराणचा पाठिंबा असलेले काही सशस्त्र गट अमेरिकन सैनिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला होता। यावेळी अमेरिकेने या हल्ल्यांचा इस्रायल हमास युद्धाशी संबंध नसल्याचंही स्पष्ट केलं। अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ला करणारे गट वेगळे आहेत, तसेच सध्या चालू असलेल्या इस्रायल हमास युद्धाशी त्यांचा संबंध नाही, त्यामुळे अमेरिकेची इस्रायल हमास युद्धावरील भूमिका बदलणार नाही असं त्यांनी सांगितलं। केंद्रीय पथक करणार स्मार्ट सिटी कामांची पाहणी। बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी योजनेतील कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे। या केंद्रीय पथकाच्या भेटी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही। राज्यातील ज्या शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबविली आहे त्या सर्व शहरांना हे पथक भेट देणार आहे। कामांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल केंद्रीय नगर विकास खात्याला देण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही याबाबत सूतोवाच केलंय। स्मार्ट सिटी योजनेतील कामांच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी शासनाकडे आलेल्या आहेत, त्यामुळे याची पाहणी करण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी सातत्याने केली आहे। अतिरिक्त पोलीस महासंचालकांची बेळगावला भेट।
बेंगळूर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम चंद्रशेखर यांनी शुक्रवारी बेळगावला भेट दिली. तसेच पोलीस परेड मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा पोलीस विभागाचे संचलन झाले. पोलीस परेड मैदानावर झालेल्या या संचलनात पोलीस दलाच्या विविध तुकड्यांचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. या पोलीस संचलनामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर बुळेद, आयजीपी विकास कुमार, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणुगोपाल यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. इमोशनस्केप्स या प्रदर्शन आणि कार्यशाळेचे उद्घाटन मानवी भावना आणि त्यामधून उमटणारे प्रतिबिंब याची सांगड घालणाऱ्या अनोख्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन वरेरकर नाट्य संघाच्या केबी कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रसिद्ध चित्रकलाकार शिरीष देशपांडे आणि चित्रकला मार्गदर्शक सुभाष देसाई यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कविता तांबोळकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या माध्यमातून येथील चित्रकलाकारांसाठी एक आगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली. वैभव लोकूर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. स्वाती कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि संयोजनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कलाकारांच्या अप्रतिम कलाकृतींची मांडणी करण्यात आली आहे. याची पाहणी उपस्थित चित्ररसिकांनी केली. तसेच प्रदर्शनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. बेळगावात पारा घसरला, थंडीत झाली वाढ. बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र दिवसभर कडक ऊन, रात्री थंडी आणि पहाटे धुके असं वातावरण निर्माण झालंय. थंडीमुळे पाराही खाली गेला असून उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. मोसमात पहिल्यांदाच महिन्याअखेरीस थंडीने जोर धरलाय. या महिन्यामध्ये थंडीचा कडाका आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून बेळगावकरांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. थंडीचा कडाका सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना पाहावयास मिळतोय. सहकारी पतसंस्थांच्या संघटनेतर्फे नवी दिल्ली येथे डिसेंबरमध्ये अधिवेशन. सहकारी पतसंस्था स्वतःच्या विशेष सेवा देऊन भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय क्षेत्राला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु पतसंस्थांनाही अनेक समस्या भेडसावत असून या समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्यासाठी नवी दिल्ली येथे 2 आणि 3 डिसेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन होत आहे, असे कर्नाटक राज्य सौहार्द सहकारी संघाचे संचालक जगदीश कवडकीमठ यांनी सांगितले. सर्व पतसंस्थांना ठेव विम्याची सुविधा मिळावी, आयकर कायद्यातून सूट मिळावी, नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, सोसायट्यांना डिजिटल व्यवसायात करता यावा यासाठी कायदे करावेत, अशी मागणी त्यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना केली. पत्रकार परिषदेत राष्ट्रसंचालक आणि समन्वयक डॉक्टर संजय होसमठ, महामंडळाचे संचालक तम्मान्ना केंचरेड्डी, सहकार भारतीचे सुधाकर महिंद्रकर आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जावा, किमान वेतन 31,000 करत पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जावी आदी मागण्यांसाठी गुरुवारी ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे जिल्हा पंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघातर्फे जिल्हा पंचायतीच्या मुख्य असणाऱ्या ग्रामपंचायत सचिव आणि लेखा सहाय्यकपदी भरती दिली जावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बदलीची संधी दिली जावी आदी मागण्या केल्या. संघटनेचे अध्यक्ष जयम जैनेखान, वीरभद्र कंपली, LS नायक, यल्लनगौडा पाटील, रमेश होळी, गणपती गुरव आदी यावेळी उपस्थित होते. बागलकोट खज्जीदोनी रेल्वे मार्ग प्रगतीपथावर. बागलकोट कुर्ची नवीन रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या दरम्यान असलेल्या बागलकोट खज्जीदोनी या दरम्यान रेल्वे रूळ कार्यान्वित करण्यात आलाय. खज्जीदोनी लोकापूर दरम्यान छोटे उड्डाणपुलाची निर्मिती, माती पसरणे आणि अन्य किरकोळ कामे केली जात आहेत. नोव्हेंबर 2023 पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. सतीश जारकीहोळींचा काँग्रेसकडून छळ होत असल्याचा आमदार रमेश जारकीहोळी यांचा आरोप. काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर सर्वांनी मला फटकारले, मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या काळात सतीश जारकीहोळी यांचा छळ होतोय. दुसरे कुणी असते तर त्यांची काय परिस्थिती झाली असती हे सांगत आमदार रमेश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. अथनी तालुक्यातील नंदगावमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी मंत्री जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजकीय लढाईवर भाष्य केलं. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज.
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय वैद्यकीय संशोधन केंद्रातील तज्ज्ञांना एका रुग्णाच्या चेहऱ्यावरील तीव्र वेदनांच्या आजारावर उपचार करण्यात यश आलंय। चेहऱ्यावर तीव्र वेदना होणाऱ्या 60 वर्षीय रुग्णाला खाणे शक्य होत नव्हते। त्याच्यावर शस्त्रक्रियेऐवजी यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत। या आजारामुळे चेहऱ्यावर होणाऱ्या तीव्र वेदना रुग्णाच्या प्रकृतीवर परिणामकारक ठरतात। डॉक्टर रवी केरूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णावर यशस्वीपणे उपचार केले आहेत। सीमा भागात नोव्हेंबरपासून साहित्याचा दरवळ। सीमा भागातील साहित्य रसिकांचे लक्ष लागून राहणाऱ्या साहित्य संमेलनांना नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे। याचा प्रारंभ गुरुवर्य विगो साठे प्रबोधिनी आयोजित बालसाहित्य संमेलनापासून अर्थात दिनांक 18 नोव्हेंबरपासून होणार आहे। त्यानंतर चिक्कोडी तालुक्यातील कारतगा येथील साहित्य संमेलन होणार आहे। कडोली साहित्य संघाकडून प्रत्येक वर्षी दसरा सणाच्या दरम्यान संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येते। त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत 7 जानेवारी 2024 रोजी 39वे साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेतला आहे। दानम्मा देवी मंदिरात पुराण प्रवचनास प्रारंभ। महात्मा फुले रोड शहापूरमधील दानम्मा देवी मंदिरात गुरुवारपासून शिवकुमार हिरेमठ यांच्या पुराण प्रवचनाला प्रारंभ झालाय। हे प्रवचन 6 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे। 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता दाम्पत्य पूजा तर 12:30 ते 2:30 या वेळेत महाप्रसाद। दिनांक 6 रोजी शिवानुभव गोष्टी होणार असून भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। जिल्हा शिक्षणाधिकारी पदासाठी विविध नावांची चर्चा। गेल्या महिनाभरात जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात वेगाने घडामोडी घडल्या आहेत। एबी पुंडलिक यांच्यानंतर पुन्हा बसवराज नलतवाड यांची जिल्हा शिक्षणाधिकारीपदी वर्णी लागली। डायटचे प्राचार्य गांजी यांची प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती केल्याने विविध कामांसाठी शिक्षकांना मन्नूरमधील डायट कार्यालयाच्या वाऱ्या कराव्या लागतात। शिक्षक भरती काउन्सिलिंगही प्राचार्य गांजी यांच्या नेतृत्वाखाली झाले। सध्या ही तात्पुरती सोय असली तरी जिल्हा शिक्षणाधिकारीपदी स्वतंत्र अधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे असं मत शिक्षण आणि कार्यालयातील कर्मचारी व्यक्त करतात। VTUतर्फे आयोजित कुलगुरू परिषदेचे उद्घाटन। डिजिटल क्षेत्राने अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणलाय। यापुढील काळात भयमुक्त समाज व्यवस्था आणण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावं असं आवाहन उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर MB सुधाकर यांनी केले। VTUतर्फे आयोजित 2 दिवसीय कुलगुरूंच्या संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी झाले। त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले। AIUचे अध्यक्ष प्राध्यापक GD शर्मा अध्यक्षस्थानी होते। प्राध्यापक SR निरंजन, पंकजा मित्तल, VTUचे कुलगुरू प्राध्यापक विद्याशंकर, प्राध्यापक BE रंगस्वामी व्यासपीठावर उपस्थित होते। RCUच्या नवीन इमारतीचे काम निकृष्ट। हिरेबागेवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे। त्यामुळे हे काम त्वरित थांबवून दर्जेदार काम करावे असा आदेश उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर MC सुधाकर यांनी दिला। VTU येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते गुरुवारी बेळगावात आले होते। त्यावेळी त्यांनी हिरेबागेवाडी येथील RCUच्या कामाची पाहणी केली। हिरेबागेवाडी येथील डोंगरावर 10 एकर जागा देवस्थानाला देऊन त्या ठिकाणी मंदिराची उभारणीही विद्यापीठाने करणे आवश्यक आहे। मी शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बजावले। भरधाव कारच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू। पर्यटनासाठी जाणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या प्राध्यापक सतीश सीताराम शिंदे, सध्या राहणार यशवंतनगर, मूळगाव, कोनेवाडी, तालुका चंदगड यांचा जागीच मृत्यू झाला। शिंदे यांच्या पाठीमागे बसलेले पारस सुरेश निर्मळकर, राहणार कुदनूर, हे गंभीर जखमी झाले तर अन्य एका दुचाकीवरील 2 जण जखमी झाले आहेत। हा अपघात बेळगाव वेंगुर्ला मार्गावर कोनेवाडी फाट्यानजीक सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास झाला। विविध खात्यांच्या परीक्षांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना।
जिल्ह्यात शनिवार दिनांक 28 आणि रविवार दिनांक 29 रोजी विविध खात्यातील नोकर भरतीसाठी परीक्षा होणार आहेत। परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्वांनी दक्ष राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या। कर्नाटक परीक्षा प्राधिकरणातर्फे आयोजित परीक्षांच्या पृष्ठभूमीवर जिल्हा पंचायतीच्या सभागृहात गुरुवारी पूर्वतयारी बैठक झाली। त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी मार्गदर्शन केलं। परीक्षेवेळी कोणताही हलगर्जीपणा करू नये, परीक्षेनंतर उत्तरपत्रिका सुरक्षितपणे नियुक्त केलेल्या ठिकाणी पोहोचवाव्यात, कर्तव्यात कसूर किंवा बेकायदा कृत्य केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। श्रीमती यशोदाबाई अनगोळकर यांचे निधन। मूळचे मुजावर गल्ली आणि सध्या राहणार देवराज अर्थ कॉलनी बसवनकुर्ची येथील रहिवासी श्रीमती यशोदाबाई बळवंतराव अनगोळकर वय 87 यांचे दिनांक 26 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी 8 वाजता बसवनकुर्ची स्मशानभूमीत करण्यात येणार आहे। रामचंद्र मशनू सरप यांचे निधन। हिंडलगा येथील प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक रामचंद्र मशनू सरप वय 87 यांचे गुरुवार दिनांक 26 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 3 मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी 8:30 वाजता होणार आहे। बाबू बसवंत जाधव यांचे निधन। तारीहाळ गावातील प्रतिष्ठित नागरिक बाबू बसवंत जाधव यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले। ते 84 वर्षाचे होते। तारीहाळ गावच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी बसवराज जाधव यांचे ते वडील होत। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 विवाहित मुले, 3 विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। इंग्लंडला धोबीपछाड देण्यासाठी टीम इंडिया लखनौमध्ये दाखल। रोहित ब्रिगेडने केला कसून सराव। आयसीसी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा सामना करण्यासाठी भारतीय संघ बुधवारी रात्री लखनौला पोहोचला। न्यूझीलंडवरील विजयानंतर भारतीय संघाची 2 दिवसांची विश्रांती संपली आहे। आता हे खेळाडू 29 ऑक्टोबर रोजी एकनाथ स्टेडियमवर भारताविरुद्ध इंग्लंड सामन्यात भाग घेतील। धरमशाला येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाने हिमाचलच्या खोऱ्यात 2 दिवसांची सुट्टी साजरी केली। दरम्यान प्रशिक्षक द्रविडसह खेळाडूही मजामस्ती करताना दिसले। आता विश्वचषक 2023चा अजिंक्य संघ आपल्या पुढील सामन्याच्या तयारीला सुरुवात करेल। बीसीसीआयने सोशल मीडियावर बुधवारी रात्री लखनौमध्ये भारताच्या आगमनाबाबत अपडेट दिले। ट्विट करून बोर्डने खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्याचा व्हिडिओ जारी केलाय, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, विराट कोहली आणि केएल राहुलसह सर्व खेळाडू दिसत आहेत। याआधी विराट कोहलीनेही विमानाचा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करून संघ लखनौला रवाना झाल्याचं अपडेट दिलं होतं। विराटने फोटोवर ऑफ टू लखनौ असं कॅप्शनही दिलं होतं। सौरव गांगुलीशी पंगा घेणारे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल आर्थिक संकटात। भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल हे आर्थिकदृष्ट्या संकटात असल्याचं स्पष्ट होत आहे। त्यांच्या मित्रांनी एकत्र येत त्यांच्यासाठी निधी उभारणी केली आहे। हालाकीची परिस्थिती दूर व्हावी यासाठी मित्रांनी ऑनलाईन फंड रेझिंगच्या माध्यमातून पैसे जमवल्याचं चॅपल यांनी सांगितलं। आता परिस्थिती सुधारली आहे, पण मी आर्थिकदृष्ट्या सधन परिस्थितीत नक्कीच नाही असं चॅपल यांनी स्पष्ट केलं। 75 वर्षीय चॅपल हे 2005 ते 2007 या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते। त्यांची प्रशिक्षक म्हणून कारकीर्द वादग्रस्त ठरली होती। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग यांच्यातील वाद हे त्यांच्या प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीतील नाट्यमय पर्व होतं। झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान ग्रेग यांनी पाठवलेला एक ईमेल जगजाहीर झाला। फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सौरव गांगुलीने कर्णधार पद सोडावे असं ग्रेग यांनी म्हटलं होतं। हा वाद वाढत गेला। या दौऱ्यानंतर गांगुलीला वनडे संघातून वगळण्यात आलं। 2007 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळला। याची परिणिती ग्रेग यांची प्रशिक्षक पदावरून गच्छंती होण्यात झालं। डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार भारत-इंग्लंड महिला कसोटी सामना। नवी मुंबईतील सुप्रसिद्ध डी.वाय. पाटील स्टेडियमवर महिलांचा कसोटी क्रिकेट सामना प्रथमच होणार आहे।
14 ते 17 डिसेंबर दरम्यान हा सामना नियोजित आहे. भारतात 9 वर्षांनंतर महिलांचा कसोटी सामना होणार आहे. इंग्लंडच्या महिलांचा संघ डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून 3 T20 आणि 1 कसोटी सामने ते खेळणार आहेत. हे सर्व सामने मुंबई, नवी मुंबईत होणार आहेत. T20 मालिकेतील सामने 6, 9 आणि 10 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर होतील, तर कसोटी सामना नवी मुंबईत होईल. इंग्लंडचा अ संघही मुंबई दौऱ्यावर असेल आणि तेही 3 T20 सामन्यांची मालिका खेळतील. ही मालिका नोव्हेंबर अखेरीस सुरू होईल. मात्र अजून कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला नाही. इंग्लंडच्या महिलांचा संघ 2019 मध्ये भारतात दौऱ्यावर आला होता. 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका त्यांनी 1-2 अशी गमावली होती. मात्र T20 मालिका 3-0 अशी जिंकली होती. इंग्लंडचा संघ 2005 मध्ये भारतात कसोटी सामना खेळला होता. त्यामुळे आता 18 वर्षांनंतर पुन्हा ते भारतात कसोटी सामना खेळतील. इंग्लंड विरुद्धची ही मालिका जिंकल्यावर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मंगल संताजी हिची राज्य पातळीवर निवड. हलगा तालुका जिल्हा बेळगाव येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थिनी कुमारी मंगल केदारी संताजी हिची राज्य पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील सहकारी प्राथमिक मराठी शाळा हलगा शाळेची विद्यार्थिनी मंगल केदारी संताजी हिने 80 मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सदर यशामुळे तिची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. याबद्दल तिचा सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा SP सुरेखा मिर्जी, बेळगाव शहर PO JB पटेल, बेळगाव ग्रामीणचे PO NF चक्रसाली, हलगा शाळेचे शारीरिक शिक्षक अनवर लंगोटी, शैलजा भोसले आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय निवडीबद्दल मंगल संताजी हिचे शाळेसह गावात अभिनंदन होत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.